सिद्धिभर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वंदे अनंतगुणार्णवम्। पंचपरमेष्ठी भगवान की हाथ वर करून द्यायचं जयकार सगळेजण। सिद्धांत शास्त्र की परमपूज्य आचार्य भगवान सकल कीर्ति महामुनिराज की। चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की। शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की। 3,9 करोड़ महामणिराजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत सकल कीर्ति महामुनिराज मूलाचार प्रदीप या महान ग्रंथामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण विषयाला जो साधू आहे त्या साधूंच्या विषयाबद्दल सांगत असताना त्यांची उपाधी आणि ती उपाधी त्यांना कशी ती नावाप्रमाणे श्रेष्ठ आहे, सार्थकी आहे, हे समजावून सांगण्याचा प्रयत्न काल करत होते। आणि आपण त्याच वेळेला काल त्या ठिकाणी आहारचर्या आणि आहारचर्याची शुद्धी आणि आहार कशासाठी करायचं असतं, घेणाऱ्यांचा भाव काय पाहिजेत आणि देणाऱ्यांचा भाव काय पाहिजेत, याची चर्चा पूर्वसत्रामध्ये आपल्या झालेली होती। आज आपण ते मुनींना काय काय नावानं संबोधलं जातं आणि ते संबोधण्याचं कारण काय हे समजावून आचार्य सांगत आहेत। श्रमयंती तपोर्भिर्ये स्वात्मानं श्रमणाहिते शमयन्ति कषायाणां वाखानि एतेऽत्र संयता अर्पयन्ति स्वकर्माणि गमयन्ति किल हर्षया वार्धयन्ति च सप्तर्धिं प्राप्नुवन्ति महर्षया मन्यते स्वपरार्थाणां सिद्धिं ये मुनयोऽत्र ते मत्यादै पंचसज्ञानैर्युता वा मुनयोद्भूताः साधयन्ति दृगादीनि त्रीणि एतेऽत्र साधवा येषां न विद्यते गार मनागारास्त एव हि येषां वितो विनष्टो हि रागो दोषाखिलै समम् वीतरागास्ते एवात्र त्रिजगन्नाथ पूजिता। आचार्य भगवंत सांगतात, वे मुनिराज तपश्चरण करके अपने आत्मा को श्रम व परिश्रम पहुंचाते हैं, इसलिए वे श्रमण कहलाते हैं। जे महामुनिराज शारीरिक आणि मानसिक 12 प्रकारचे तप असतात। 6 अंतरंग तप असतात, 6 बहिरंग तप असतात। ह्या दोन्ही प्रकारच्या तपाच्या माध्यमातून स्वतःला तापवतात, म्हणजे काय करतात, गरम करतात, गरम होतात। मग काय तापवतात, त्याचा अर्थ कर्माची निर्जरा करण्यासाठी ती साधना करतात। शारीरिक साधना करणं फार सोपं आहे, मानसिक साधना करणं फार अवघड आहे। हे बहिरंग तप आहे ना,
ते बहिरंग तप हिमालयाच्या पायथ्याला काही साधू, हिंदू साधू त्या ठिकाणी 4-4, 6-6 महिने अन्न ग्रहण न करता सुद्धा करतात. त्या मानानं आपले साधू कायच बहिरंग तपस्या करत नाहीत. पण अंतरंग तपस्या जी आहे ती जिन धर्मामध्ये फार श्रेष्ठ सांगितलेली आहे. मी परवाच तुम्हाला सांगितलं होतं की कमरेपर्यंत वारूळ लागूपर्यंत बाहुबली भगवंतांनी बहिरंग साधना केली, तरी ते केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली नाही. आणि भरत चक्रवर्तींनी दीक्षा घेतल्यानंतर अंतर्मुहूर्तामध्ये किंवा एक मुहूर्ताच्या आत सगळं श्रेणी चढून केवळ ज्ञान प्राप्त करून ते मोक्षाला सुद्धा गेले. म्हणून बहिरंग साधना आवश्यक आहे, पण अत्यावश्यक आहे असं नाही. बहिरंग साधनेशिवाय सुद्धा जे अंतःकृत केवली असतात, म्हणजे ती दीक्षा घेतल्यानंतर अंतर्मुहूर्तामध्ये ज्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती होते ते महामुनिराज बहिरंग साधनेशिवायच केवल ज्ञानाची प्राप्ती करू शकतात. पण अंतरंग तपश्चर्येशिवाय आणि अंतरंग परिणामांच्या साधनेशिवाय एकही मुनिराज अनंत जे मोक्षाला गेलेली सिद्ध परमेष्ठी आहेत त्यातले एकही सिद्ध परमेष्ठी ही अंतरंग तपस्येशिवाय, अंतरंग साधनेशिवाय, अंतरंग तपस्येशिवाय केवळ ज्ञानाची आणि मोक्षाची प्राप्ती झालेली नाही. म्हणून तुम्ही आम्ही ठरवलं पाहिजे की नेमकं आम्हाला काय, कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे. फार विवेकानं केलं पाहिजे. आणि आपण सगळ्यात महत्त्वाचं प्रामाणिक काम केलं पाहिजे. एक गाव होतं, गाव कोणतं ऐकू ना, कुंभोस. गाव अत्यंत धार्मिक, म्हणा की गाव अत्यंत धार्मिक, गाव अत्यंत चांगलं. आणि एक त्या गावात आजी होती. आजी कुणासारखी सांगू नका. हां, ती आजी रोज सकाळी 5 वाजता सगळ्यात पहिला घंटी वाजवायला बसतीत तीच. पंडिताला पूजा करायला गंधसुद्धा ती उघडून तीच देत होती. एवढं सकाळी येणार आणि 9 वाजेपर्यंत सगळं करून नंतर ती घराकडे जाणार. एवढी धार्मिक आजी होती. आणि त्या आजीला एक आवडता नातू होता चांगला. मग त्या नातावर आजीचं लई प्रेम. आजी कुठं चालली की ह्यो लगी शाळा सोडून तयारच. मग एक दिवस आजीला पुरगीच्या गावाला जायचे भाव झाले आणि मग त्या पुरगीच्या गावाला जायसाठी आजी सांगितली मी उद्या आता तिकडे जाणार आहे. ह्यो ऐकल्याबरोबर आजीला मी पण येणार, मी पण येणार, मी पण येणार, मी पण येणार. आजी म्हटली ठीक आहे चला बाबा. घेऊन चालली. कुंभोजमध्ये इष्टीत बसली इचलकरंजीच्या आणि बरोबर ते वीज पंप काय वीज बोर्ड आहे की तिथंपर्यंत गेले आणि कंडक्टर तिच्याजवळ आला. आजीला म्हटलं आजी तिकीट 2 हाफ तिकीट दे म्हणले. आजीला म्हटलं 2 हाफ का, मी 60 वर्षापेक्षा मोठी आहे म्हणून माझं पण अर्ध आणि माझं नातू बारका आहे म्हणून त्याचं पण अर्ध. तो म्हटलं आजी तुमचं एक 60 वर्षापेक्षा जास्त आहे म्हणून अर्ध ठीक आहे, ह्याला काय झालं आहे अर्ध तिकीट घ्यायला लागलाय मोठ्याच्या मोठा झाला नाही. आम्ही लेखा कुंभोजचं आहे म्हणले. घरात 4 मत्सरं पाळल्यात त्यातले एक म्हशी ह्याच्यासाठीच आहे म्हटली. हे काय वयानं मोठा नाही, ह्याला खायला घालून मोठा केलाय म्हटली. घरचं तुपतं आहे तिला, तूप दूध दही खाऊन असं आहे त्यो, तुला काय वाटलं म्हटली. आता आजी एवढं जोरात बोलायला कुठे ह्याच्यावर भांडायचं म्हटलं आजी वाटत खायचं कोण का TC BC आला ते माझं बघतो ते अर्थ तिकीट तुझं काम कर म्हटली. आजी धार्मिक होती ना, विश्वास ठेवायला पाहिजे होतं. दिलं 2 तिकीट गेलं सगळं झालं. आजी 2 दिवस पुरगीच्या गावात राहिली. आली कुंभोजमध्ये आली. एवढ्यात तिकडं ते शरद कारखान्याचं नाही तर ती जवार कारखान्याची नोटीस घेऊन तो गावातनं दौंडी घेत चालला होता.
कंट्रोलच्या दुकानामध्ये ज्यांच्या ज्यांच्या नावावर रेशन कार्ड आहे, त्या रेशन कार्डवर जेवढी नावं आहेत त्यातल्या फुल माणसाला 5 किलो साखर आणि हाफ माणसाचं नाव असलं तर 2.5 किलो साखर आणि फक्त 10 रुपये किलोने मिळणार आहे. असं सगळं गावात दौंडी देऊन ते फिरल्याबरोबर ही सकाळी आजी 5 वाजता पस्तीला जाणारी कंट्रोलच्या दुकानातच जाऊन राहिली. देव कुठे जातोय आमचा? कंट्रोलवाला साखर संपलं तर काय करायचं? आजी जाऊन तिथं बसलीच. दुकान उघडलं तरी पण ती 5-6 वाजता गेली ती, तोपर्यंत 50 लोक बारीला राहिलीच होती. तरी पण ही जरा पुढं गेल्यावर आजी धार्मिक आहे, उगाच इथं काय तर उलट चुकायला म्हणून लोक आपली दिली पुढं. दुकान उघडलं, हिचा नंबर आला. आल्याबरोबर ते हातातलं रेशन कार्ड घेतला. त्या दुकानदारानं आजी आजा 2 जण, मुलगा मुलग्याची बायको 4 आणि पोरगे 1, म्हणजे 4×5 20 आणि 2.5 22.5 किलो त्यानं वजन द्या तराजूत घातला आणि ती मोजा लागली. आजी म्हणते किती घातलायस? 22.5 किलो. अरे 5 नाव आहे, तुला कळते की नाही? 25 किलो घाल की. आजी म्हटलं आजी, तो दुकानदार म्हटलं आजी, ही 2 दिवसापूर्वी तू इचलकरंजीच्या गाडीत बसली होतीस, तेव्हा तर तुझं पोरगं नातू अर्ध होतं, हाफ होतं. असं 2 दिवसात कुठलं औषध घातलीस? कुठल्या म्हैशीचं दूध आहे जरा सांग म्हणली. माझ्या पोरग्याला 2 वर्ष म्हैशीचं दूध पाजा लागलोय, पोरगा अजून सुधरणा. तू घरात 4 म्हसरं पाळल्यास म्हणले, 1 म्हसरं पोरग्यास नातवासाठी आहेस. अशी कुठली म्हस आहे 2 दिवसात तुझं पोरगं फुलं झालं नातू? सांगा मला. बाप कितीचे? 2.5 किलो साखरचे, 50 रुपयाचे. पण आपण रोज मंदिरात येतो, रोज साधू संतांच्या संगतीत राहतो, आम्ही स्वतःला धार्मिक म्हणतो, ज्ञानी समजतो. त्याच्यापुढे जाऊन सम्यक दृष्टी, त्याच्यापुढे तुम्ही अनुवृत्ती, आम्ही महावृत्ती. एवढ्या सगळ्या उपमा, पदवीची चर्चा चालू आहे ना. धर्मानुरागी, दानशूर, अशा सगळ्या पदव्या आम्ही आमच्या समोर लावून घेतोय. आणि किती साध्या साध्या क्षुल्लक गोष्टीसाठी आपलं मन आपण हलकं करतो. किती आपण विचार करतोय का सांगा? किती या एक खोटं बोलल्यामुळं एक तर पाप लागलं ते लागलं, 4 लोकांच्या समाजात किंमत कमी झाली, आपल्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि मग आमच्यासारखी थोडी असतात, ती म्हणतात हे बस्तीला जाणारे असं करतात म्हणून आम्ही जात नाही बघा. आणि कट्ट्यावर बसलेल्यानं ते बोलायला मोकळं होते. खोटं नाही ते, आपण तसं वागतोयच लक्षात ठेवा. आपण मंदिरात जातोय म्हटल्यानंतर मी धार्मिक आहे हे आपल्याला सांगायची गरज नाही. आपल्या बोलण्यावरनं, आपल्या व्यवहारामुळं, आपल्या वागण्यावरनं लोकांना कळलं पाहिजे मी धार्मिक आहे. आम्हीच म्हणून काय करायचं, मी एकटा आहे खरं वाघासारखं आहे म्हणून आपण म्हणून ते चालत नाही. बरोबर आहे का बिट्टू? सगळ्यांनी जग स्वीकारलं पाहिजे. मला मी वाघ आहे मी म्हणायचं नसतंय, मी वाघ आहे जग म्हणायचं असते. तसं मी धार्मिक आहे हे मी म्हणायचं नसतंय, जगानं म्हणायचं असते. काय शास्त्र नाही, काय विचार नाहीत, काय नाहीत. एकट्या साधूंचं आता ते भक्त सोडत्यात, काय ह्यांनीच सांगत्यात काय माहीत नाही. एकटा फिरतो, सच्चा आहे हो अकेला घुमताय म्हण आणि झुटे के साथ भीड होती. कसं काय बरं? मग आचार्याने तर शास्त्र काय सांगितलं? एकट्या साधूंनी फिरू नका म्हणून सांगितलं. काल आलताना विषय, परवा दिवशी सकाळी आलतो होतं मुलाचरमध्ये. एकट्या साधूंनी फिरू नका म्हणतात आणि एकटे फिरणारे म्हणतात शेर अकेले घुमता है. म्हणजे काय आपण कुठलं वाक्य राजकारण, समाजकारण आणि धर्मकारण ह्याच्यात अत्यंत वेगळी परिस्थिती आहे. लक्षात ठेवा.
हे तुम्ही तिथं अहंकारानं म्हणू शकता व्यवहारामध्ये, पण धर्माच्या ठिकाणी ही महत्त्वाकांक्षा किंवा अहंकार म्हणजे जिनवानी सांगते एकट्या साधूंनी फिरायचं नाही. आणि मी एकटा फिरायला लागलोय आणि मी म्हणतोय मी खराय म्हणून एकटा फिरतोय, असं कसं चालेल सांगा बघूया. म्हणून आपण आपल्या बरोबर फिरत आपल्याला जे नाव लागतंय त्याच्याप्रमाणे आपण राहिलं पाहिजे. इथं आचार्याने फार महत्वाची भूमिका सांगितली. श्रम करतात ते श्रमण असतात. मग ते श्रम काय? तुम्ही शेतात जाऊन जसं घाम गाळता, कष्ट करता, तुम्ही स्वतःच्या हातनं करता. एक एक आज्या बघा अजून पमाऊसारख्या दुसऱ्याने काय केलेलं पसंतच नसते. सगळं अजून स्वतः मी भाकरी करीन, मी भाजी करीन, मी महाराजांना चौका लावेन. स्वतः मला पण दुसऱ्याने काम केलेलं आवडतच नाही. स्वतः ज्यावेळी आपल्या डोळ्यासमोर आपल्या हातानं काम करतो त्या कामावर आपला विश्वास असतो. तसं श्रमण असतात जे मुनी श्रमण म्हणून आपलं नाव लावून घेत, म्हणजे लागतंच अध्यात्माप्रमाणे. ते श्रमण म्हणून घेणारं जे नाव आहे ते श्रम करत असतात, म्हणजे तपश्चर्या करत असतात, अंतरंग बहिरंग. म्हणून कुंभोजमधील भव्य जीवानो, हे बाह्य तपश्चर्या आवश्यक आहे, अत्यावश्यक नाही. पण अंतरंग तपस्या आहे ना, फार अत्यावश्यक आहे, फार महत्त्वाचे आहे. लक्षात ठेव. परिणामांची शांती पाहिजे. कुणाबद्दल शत्रुत्व भाव नको, कुणाबद्दल ईर्ष्या भाव नको. पाठ नसलं तर चालेल शब्द, पण भाव पाठ पाहिजे. संत कबीर अत्यंत फार मोठे विद्वान संत होऊन गेले. ते दोहे लिहत होते, दोहे. आणि त्यांची बायको अडाणी होती. ती आत बसून स्वयंपाक करत 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 ते दोहे ऐकत होती ते म्हणत असताना. मग एक दिवस संत कबीर आणि त्यांची बायको काही प्रवासाला चालले. त्यावेळी गाड्या नव्हत्या आणि मग ते चालत चालत प्रवासाला चालले. संत कबीर पुढं होते, त्यांची पत्नी मागे एक 15 फुटावर होती. आज भाग वेगळा आहे. गाडी कबीराई नांत्या, कबीर मागं खांद्यावर हात ठेवून बसलेला असतोय. जमाने के साथ चलो. काय त्याला आता जमाना बदला लागला, आपण पण बदललं पाहिजे, काही अडचण नाही. पण मर्यादेचं उल्लंघन करून तुम्ही पती पत्नी आहात हे जगाला दाखवायसाठी तुम्ही पती पत्नी झाला नाही, तुम्ही तुमचं घर टिकवायसाठी पती पत्नी झालाय. जगाला काय दाखवायचं आहे? तो नवरा आहे आणि मी बायको आहे. जगापुढं लय प्रेमानं बोललं, लय मॅसेज केलं, लय फोनवर बोललं तरच तुम्ही नवरा बायको आहे, नाही तर नाही. संसारात विश्वासानं राहण्यासाठी आणि आपला परिवार टिकवण्यासाठी जे कार्य करायला पाहिजे, जो विश्वास ठेवायला पाहिजे ते म्हणजे पती पत्नी. पण आज दाखवायचं, बाहेर दाखवतात आमचं लय दोघांचं एकमेकावर प्रेम आहे, घरात भांडणं चालू असतात. पण ते तुमचं नवं सांगाल, मी सांगली जिल्ह्यातलं सांगायला लागलोय. तुमचं गाव धार्मिक आहे म्हणून तर आलोय मी इथं. ती कबीर पुढं पुढं चालला होता, कबीराची बायको मागं मागं चालली होती. आणि पुढं जात असताना त्याला एक सोन्याचा जिन्नस दिसला, खाली पडलेलं आभूषण दिसलं. कबीर म्हणला, बायका काय सोनं आणि फुलं म्हणली की मेलेली उठत्यात, कुणाच तर पडलं असेल, दिसलं आणि घेतली तर काय करायचं? गरीब आहे, मी आयुष्यात तिला हे देऊच शकलो नाही. काय तिला कधी सोनं देऊ शकलो नाही, पोट भरून खायला दिलो नाही, अंग भरून कपडे तिला कधी मिळाले नाहीत. आणि मिळाले म्हटल्यावर तिचे भाव, तिचे परिणाम बिघडायला नकोत म्हटला. आणि खाली वाकला आणि त्या सोन्याच्या जिन्सावर माती एक ओंजळवर टाकला. काय टाकला? माती टाकला. हे कोण बघितलं? कुणाची? कुठल्या गावची? त्या कबीराच्या बायकोनं बघितली. जर कुंभोची असती तर काय केली असती? जाऊन पट्ट करणं मागणे एक लात घटली असती आणि ते सोनं घेतली असती.
खरं सांगायचं, एक गोष्ट तुम्ही मागितला आणि 4 दिवस जर लेट झालं, भांडी नेहमी चपत्यात का नाही, त्या दिवशी भाकरी करपत्या, भाजीत लोण जास्त होते, चटणी जास्त होत्या, आपाप होत्या. ते लगेच कळते त्याला. ते सॉफ्टवेअरच एवढं जबरदस्त आहे, नेटवर्क एवढं करेक्ट आहे त्याला, त्याला काही नेट संपत नाही, सर्व्हर डाऊन होत नाही. ते नुसता वास घेतल्यावर आणि ताटली बघितल्यावरच कळतंय बहुतेक आपलं काय तर चुकलंय, काय तर आपलं राहिलंय. आणि मग ती कबीराची बायको ते बघते आणि पळत 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 म्हणजे फास्ट जाते आणि म्हणते, ऐका, वाह रे वाह कबीर, मैं तो तुझे बहुत बड़ा संत मानती थी. वाह रे वाह कबीर, मैं तो तुझे बहुत बड़ा संत मानती थी, लेकिन मिट्टी के ऊपर मिट्टी डालने वाला तू काहे का रे बड़ा संत. ती ऐकून ऐकून, दोहे ऐकून ऐकून ती अडाणी स्त्री, अज्ञानी स्त्री, अंगुठछाप स्त्री, तिला सुद्धा कळलं होतं की या जगातलं सगळं वैभव, धन, संपत्ती, ऐश्वर हे मातीसारखं आहे. हे मातीतनं, सोनं कशात येते वर? मातीत नाही. चांदी मातीतनं वर येते, मातीतनं वर येते. आणि ह्याच्या नादाला जे लागतात ते मातीतच मिसळलं जातात. त्या कबीराच्या पत्नीला दोहे ऐकून ऐकून हे कळलं होतं, पण कबीराला लिहून लिहून सुद्धा ते सोन्याला सोनंच म्हणत होता, मातीला मातीच म्हणत होता. म्हणून आपण नेमकं काय मंदिरात जाऊन करतोय, आपण काय स्वाध्यायात ऐकायला लागलोय, आपण प्रवचनात काय समजावून घ्यायला लागलोय, आपल्याला काय जगलं पाहिजे, काय संकट जाणार आहे सांगा. परवा त्या चडचणच्या ठिकाणी जत तिकडल्या भागामध्ये संपत्तीसाठी खून झाले. एका 10-15 मिनिटाच्या वेळेत 6 खून एका ठिकाणी. किती खून झाले? 6 खून. आणि सगळं ते आता टी व्हीत, मोबाईलमध्ये कशात तर ते कोणतरी त्याचं शूटिंग केलं. मेलेले सगळे परिवार संपला आणि जे मारलेत त्यांचं आता सगळं शूटिंग झालंय, त्यांना नक्की शिक्षा मोठी होणार. शेताच्या ठिकाणी राहिलं, भांडणारे एक मरून गेले आणि एक आयुष्यभर तुरुंगात गेले. काय करायची शेती सांगा घेऊन, काय करायचं धनसंपत्ती घेऊन. आणि ही सगळी लोक पांडवांचा आदर्श घेतात. अहो, पांडवांना 5 गाव दिलं नाही दुर्योधनानं, एक ते खंडप्रस्थ काय कसलं जंगल दिला. तिथं जाऊन त्या खांडवन काय खांडवन असतं, तिथं जाऊन त्या पांडवांनी कष्ट करून इंद्रप्रस्थ राज्य निर्माण केलं. आणि हस्तिनापूरमधली लोक तिथं जाऊन बसली. हळूहळू ते इंद्रप्रस्थ वाढायला लागलं, हस्तिनापूरची लोकसंख्या कमी व्हायला लागली. पांडवांची नावं घ्यायची नसतात, पांडवांचा आदर्श घ्यायचा असतो. त्यांनी भांडले नाहीत. काल संध्याकाळी त्या महाभारतातला एक एपिसोड म्हणजे एक भाग बघत असताना तू विदुर येऊन सांगत असतोय युधिष्ठिरला की तू बाबा कशासाठी ते वारणावरतला चाललायस, आत्ता युवराज झालायस, तुझा युवराज अभिषेक आत्ता झालाय आणि तू कशाला चाललायस. तर नाही, मला पण शांती मिळू दे आणि दुर्योधनाच्या मनाला सुद्धा शांती मिळू दे. थोडं आम्ही त्याच्यापासून लांब राहणं हे गरजेचं आहे. हे धार्मिक लोकांचं लक्षण असतं, ईर्षेनं पुढं जात नाहीत ती. त्यावेळी विदुर म्हणतो, तू तिथे गेल्यावर तर त्याची कप्ताचारी, त्याच्या योजना बंद होणार आहेत का? तू जाऊन काय करणार? तू परत आल्यानंतर परत तुला हे संघर्ष करावे लागणार आहेत. ऐका. त्यावेळी युधिष्ठिर म्हणतो, चाचाश्री, तुम्ही म्हणताय ते सगळं कराय, बाहेरच्या शत्रूबरोबर युद्ध करायला शौर्य लागतं. ऐका लागलंय? बाहेरच्या शत्रूबरोबर युद्ध करून जिंकायला शौर्य लागतं, पण
हृदयाला समजावून सांगून हृदयातलं युद्ध संपवायला कठोर व्हावं लागतं. पर्याय नाही. मला कठोर हृदयात युद्ध चालू झाले, मला कठोर होऊन आता बाहेर जायला पाहिजे. नाही ते वारणावर्त म्हणजे तुझ्याबद्दल काहीतरी योजना केली असतील, त्या बाहेरच्या सगळ्या गोष्टींना पेलवण्याची ताकद आमच्या मनगटात आहे. पण हे भावनिक युद्ध जे घरात चालू आहे, मानसिक युद्ध चालू आहे, ते कधी मी करू शकत नाही. मी माझ्या थोरल्या चुलत्याच्या मुलांशी मी कधीही संघर्ष करू शकत नाही. ते माझं कर्तव्य नाही. वेळ आली तर मी संन्यास स्वीकारेन, पण मी माझ्या थोरल्या चुलत्याच्या मुलांशी कधी युद्ध करू म्हणजे संघर्ष करू शकत नाही. युधिष्ठिर म्हणून त्याचं नाव धर्मराज होतं. त्यानं कधीही आपलं गांभीर्य सोडला नाही. त्यानं कधीही आपल्या विचारांना तुझं सोडला नाही तो. आणि वास्तविक सत्य आहे, लक्षात ठेवा. तसे बाहेरची तपश्चर्या करणं फार कठीण नाही, अंतरंग तपश्चर्या करणं फार कठीण आहे. उपास तपास करणं फार कठीण नाही, अवघड नाही. पण आपल्या घरातल्यांना एखादी वस्तू एक्स्ट्रा दान देणं, फार भेट देणं फार कठीण आहे, सोडून देणं. आपल्या परिवारातल्या लोकांना एक गुंठा शेत जास्त सोडणं फार मोठी तपश्चर्या आहे. ती फार मोठी तपश्चर्या. तसं हे मुनी महाराज जे आहेत ना, हे बाह्य शत्रूंची तपश्चर्या करत नाहीत. अंतरंगामध्ये जे शत्रू आहेत, क्रोध, मान, माया, लोभ, त्या शरीरावर त्या पंचेंद्रियाबद्दलची जी आसक्ती आहे, त्या शत्रूंना परास्त करण्यासाठी, त्या शत्रूंचा पराजय करण्यासाठी हे मुनी महाराज काय करत असतात? तपश्चर्या करत असतात आणि आपल्या आत्म्याच्या अशुभ विचारांना परास्त करत असतात. इंद्रिय निरोध तपा, काय इच्छा निरोध तपा. इच्छेच्या चुकीच्या इच्छेना निरोध करणे म्हणजे तप. हे तपश्चर्या करत असतात, म्हणून ते श्रमण म्हणले जातात. वे कषाय तथा इंद्रियों को शांत करते हैं, इसलिए संयत कहलाते हैं. ते कषायांना आणि इंद्रियांना शांत करतात. शांत करतात म्हणजे संयमी ठेवतात, संयम धारण करवतात, म्हणून ते संयत आहे. घोडा कितीही चांगला असू दे, तोंडामध्ये जर त्याच्या नाल नसेल, नाल नव्हता काय, आता तुम्हाला प्रवचन सांगायचं, तोंडात नाल असते आणि पायात लगाम असतो काय? म्हणजे कुंभोजमध्ये काय असते ते तरी एकदा सांगा. तोंडात काय असते? लगाम. आणि नाल कुठं असते? मी काय म्हणलो? वय काय म्हटल्यावर मी कालच सांगितलं, अजून श्रावण महिना लांब आहे. त्या बसवान बैलागत काय म्हणत त्याला हू म्हणायचं, जरा सोडा, सावध राहा. तोंडात जी लगाम असते, लगाम, ती लगाम नसेल तर घोडा कितीही चांगला असू दे, त्याच्यावर बसायचं धाडस कोण करत नाही. तसं तुम्ही हे बाकीचं, तुम्ही आम्ही कितीही धर्म करू दे, पण आपल्या मनाच्या विचारावर, त्या परिग्रहावर, त्या असंयमावर, त्या बाह्य राग, द्वेष, ईर्ष्या, मत्सर, तिरस्कार, अहंकार, मीपणा, गर्व, ह्या सगळ्यावर जोपर्यंत आपण संयम मिळवत नाही, जोपर्यंत त्याला आम्ही कंट्रोलमध्ये घेत नाही, जोपर्यंत त्याच्यावर आम्ही ताबा मिळवत नाही, तोपर्यंत ती बहिरंग संपत्ती काय? समंतभद्र आचार्यांनी रत्नगंडक सावकाचारमध्ये सांगितलं बघा, अंगहीन जो सावक असतो, ज्या पुरुषाच्या अंगहीन असतात त्याला चांगल्या कार्यापासून वर्जित केलं जातं. तसं 3 लोकाची संपत्ती जरी तुमच्याकडे धन संपत्ती ऐश्वर्य असली आणि सम्यक दर्शन नसेल
तर त्याची धर्मात किंमत शून्य आहे म्हणून सांगितलं. कर्म निर्जरेच्या अपेक्षेनं. म्हणून आपल्याला सम्यक दर्शन जर प्राप्त करायचं असेल तर पदार्थांचं वास्तविक ज्ञान आम्हाला झालं पाहिजे. आणि पदार्थांचं वास्तविक ज्ञान करून एकदा आपल्याला झालं तर मग आपल्याला बघा बाह्य जगातल्या कोणत्याही वस्तूबद्दल जास्त आसक्ती राहत नाही. माझा स्वभावच तसा आहे. मी चांगलं असू दे वाईट असू दे, कुठल्याही गोष्टीची माझी इच्छा अपेक्षा झाली ती 2-4 मिनिटात ज्या वेळी व्हायला पाहिजे त्यावेळी ती नाही झाली की मी त्याचा विचारच सोडून देतो. जाऊ दे म्हणतो, आपल्या नशिबात नाही, सोडून द्यायचं, लई त्याच्या मागे जायचं नाही, पुढची गोष्ट पुढं चालायचं. मी घरात असताना ब्रह्मचारी व्रत घेतल्यानंतर मी बस स्टँडवर कधी 10 मिनिटं एसटीची वाट बघितलो नाही. पण आमच्या लोकांना वाटते की महाराज आमचं वाट बघावं. फार मोठा गैरसमज आहे तुमचा. 10 मिनिटं जरी एसटीला वेळ असलं तर मी सांगली बस स्टँडवरनं त्या कर्नाळ चौकीपर्यंत चालत जात होतो आणि तिथं बस आल्यावर बसायचं. पण कुणाची वाट बघत लाचार होऊन थांबायचं नाही. सातत्यानं काम चालू पाहिजे. एका गोष्टीमध्ये जास्त वेळ अडकत बसून पुढली काही कामं नाहीत आम्हाला. आणि मग ते काम करण्यासाठी समोरच्या व्यक्तींना जर स्वतःचं महत्त्व वाढवण्याची इच्छा असली तर वाढवून द्यायचं नाही महत्त्व. एकदा आपला जर वीक पॉईंट लोकांना कळला ना, आपलं त्यावेळी नुकसान व्हायला चालू होते, लक्षात ठेवा. त्यामुळं आपण इतकं स्वाभिमानी आणि इतकं व्यवस्थित असलं पाहिजे. वाट बघत बसायचं नाही, काम चालू. हे कामाला वेळ आहे तर दुसरं काम लगेच चालू. तुम्ही कार्यक्रमामध्ये बघतायसा 2 मिनिटं तिकडं इकडं कोणतरी यायला वेळ लागत असेल, मी इकडं तिसरं एक काम करून मोकळं झालेलं असतो. मंच 2 मिनिटं सुद्धा मोकळं सोडायचं नसतो. सातत्यानं तिथं काम चालू पाहिजे. म्हणून आपल्या कषाय आणि इंद्रियांना शांत करायचं असेल तर आपल्याला वस्तू स्वरूपाचं ज्ञान झालं पाहिजे. आणि मग ते सम्यक्त्व झालं की या सगळ्यामध्ये बसून सुद्धा आपण सगळ्यापासून अलिप्त असतो. का असतो? आपल्याला माहिती आहे ते पण नष्ट होणार आहे, माझा पर्याय पण नष्ट होणार आहे. आणि नष्ट होणाऱ्या पर्यायासाठी जास्त विकल्प करायचे नाही. शाश्वत कोण आहे? माझा आत्मा, आत्म्याचा स्वभाव, आत्म्याचं स्वरूप. त्याचा आनंद कशात आहे तिकडं लगी वळायचं. शरीराला पाहिजे त्यावेळी सुख आणि आनंद मिळालं तर ठीक, पण ते सुख आणि आनंद नाही मिळालं तर आत्र उद्यान करत बसायचं नाही. त्याच्यासाठी कुणापुढं लाचार व्हायचं नाही, त्याच्यासाठी कुणाची वाट बघत बसायचं नाही, त्याच्यासाठी कुणाला मुजरा टोकत बसायचं नाही. चला नाही मिळालं नाही, पुढं जाऊन पुढचं काम चालू, आपल्या आत्म्याचा आनंद घेत बसायचं. म्हणून एक अंगहीन असेल तर धर्म कार्यापासून जसं वर्जित होतो आपण, तसे एक सम्यक्त्व जर आपल्यापाशी नसेल तर आपण मोक्ष मार्गापासून लांब जातो. लक्षात ठेवा, मोक्षापासून लांब जातो. तसं जे मुनी महाराज कषायाने इंद्रियांना शांत करतात त्याच्यासाठी आत्मकल्याणासाठी हा मार्ग निवडतात. ते संयत म्हणून तिथं संबोधले जातात. वे मुनिराज अपने कर्मों को अर्पण करते हैं, भगा देते हैं, वह नष्ट कर देते, इसलिए ऋषी कहे जाते हैं. हे जे महामुनिराज असतात आपल्या कर्मांना आहुती देतात. कर्मांची आहुती देतात. कशामध्ये? ध्यानरूपी अग्नीमध्ये कर्मांची आहुती देतात आणि मग ते त्या कर्मांना दूर करतात, पळवून लावतात, नष्ट करतात. म्हणून ते ऋषी मानले जातात. वे सप्त रुद्धियों को प्राप्त होते हैं, इसलिए महर्षि कहे जाते. ते 7 रुद्धींनी युक्त असतात म्हणून त्यांना महर्षी म्हटलं जाते. बघा तुमच्यात सुद्धा
ज्यांच्याकडं ज्ञानाचं भंडार आहे त्यांना ज्ञानवान म्हणतात, ज्यांच्याकडं गुणांचा भंडार आहे त्यांना गुणवान म्हणतात, ज्यांच्याकडे पैसे भरपूर आहेत त्यांना धनवान म्हणतात. म्हणतात की नाही? तसं तुम्हाला दान, जे दान देतात जास्त त्यांना दानवान म्हणतात. ज्यांच्याकडे धर्म असतो त्याला धर्मवान म्हणतात. आपल्याकडं आपल्याला जग कोणती पदवी देऊ दे नाही तर राहू दे, आपल्या कर्तृत्वानं आपण आपलं स्थान निर्माण करायचं असतं. ते सगळं आपल्या हातात असतं. लक्षात, ह्या साधूंनी कुणाला म्हणले नाहीत मला पदवी द्या, हे म्हणले नाहीत मला श्रमण म्हणा, हे म्हणले नाहीत मला मुनी म्हणा, हे म्हणले नाहीत मला ऋषी म्हणा, हे म्हणले नाहीत मला महर्षी म्हणा. ते तपश्चर्येमध्ये एवढे लीन असतात, साधनेमध्ये एवढे लीन असतात, त्यांना रिद्धी सिद्धी प्राप्त झालेली सुद्धा माहीत नसते. बरोबर आहे का बंधू भाई? रिद्धी सिद्धी प्राप्त झालेली माहीत नसते. रक्षाबंधनला जे आता वात्सल्य पर्व येणार आहे, कुठला पर्व येणार आहे? आमच्यात पण वात्सल्य पर्व आलाय. आता तुमच्यात आणि रक्षाबंधन दिवशी येणार आहे वात्सल्य पर्व. त्याच्यात जे विष्णुकुमार मुनी महाराजांनी अकंबनाचार मुनी महाराजांचा उपसर्ग दूर केला, त्यांना वैकृतिक रिद्धीची प्राप्ती होती, पण ते आपल्या आपल्या साधनेमध्ये आणि क्रियेमध्ये एवढे लीन होते, त्यांनाच माहीत नव्हतं मला वैकृतिक रिद्धी प्राप्त आहे. बिन मागे मोती मिले, मागे मिले न भीक. आपण एक अपेक्षा ठेवून जर धर्म कार्य करायला लागलो, तपस्या करायला लागलो, तर लक्षात ठेवा ते प्राप्त होईल काही नाही याची गॅरंटी नाही, आणि चुकून झालं तर ते शेवटपर्यंत टिकेल की नाही याची गॅरंटी नाही. महत्वाकांक्षी करणं जगात धर्मश्रेष्ठ, सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धर व्हायण्यासाठी तो एक महत्वाकांक्षी घेऊन शिकायला गेला. त्याच्यासाठी तो गुरुबरोबर खोटं बोलला, विद्या प्राप्त केला, पण महत्त्वाच्या वेळेला त्याची विद्या त्याच्या उपयोगाला आली नाही. त्याचं धर्म कार्य करत असताना, गुरूंची सेवा करत असताना, भगवंतांची पूजा करत असताना, ऐकायला लागलाय काय खंडेराजुरीवाले? ऐकायलाय? हां, कुंभोजवाले ऐकायला लागलेत काय? हे सगळं कार्य करत असताना जर खोटी महत्वाकांक्षा तुमच्या आमच्याकडे असेल, मीपणा असेल, गर्व असेल, आणि दाखवण्यासाठी काही करण्याला गरज नव्हती, पण मी सर्वश्रेष्ठ आहे हे फक्त दाखवण्यासाठी त्याने विद्या शिकला. ती विद्या शिकत असताना परशुरामाशी खोटं बोलला, गुरूंशी खोटं बोलला, आणि त्याचं फळ अत्यंत महत्त्वाच्या वेळी त्याला त्याची विद्या कामाला आलेली नाही. असं धर्म करत असताना, भगवंतांची पूजा करत असताना, गुरूंची सेवा करत असताना, वयावृत्ती करत असताना, कुठल्याही समाजातल्या सामान्य व्यक्तीवर परोपकार करत असताना, मदत करत असताना कधी मायाचारी, कधी कपटाचार करायचं नाही. अत्यंत मन निर्मळ स्वच्छ करून निरपेक्ष भावनेनं कार्य करा, निरपेक्ष भावनेनं. तर ही अंतरंग साधना आहे, आणि ती अंतरंग साधना करणं फार कठीण असतं. बहिरंग साधना काय? म्हणून आपल्याला अंतरंग साधनेचा, आणि ज्यावेळी अंतरंग साधना करतो आपण त्यावेळी अतिशय घडत असतात. लक्षात काय माहीत होतो त्या धन्यकुमाराला? पूर्वभावातल्या अकृत्य काय साहेब, अकृत्य पुण्य असलं आमचं सगळं डिक्शनरी तिकडं आहे. गुगल आहे आमच्या संघाचं. सरळ सागर म्हणजे गुगल चॅनल, काय पण दाबलं की ते लगेच त्याचं उत्तर तिथं येते. हुशार आहेत, काय करायचं. कधी कधी बापापेक्षा मुलगा मोठा असतोय, स्वीकारायला पाहिजे बापानं ते, नाहीतर मग घोळ होते सगळं. अकृत्य पुण्य काय? अकृत पुण्य तो नुसता आईनं त्याला सांगितलेली असते. कधी विषय आला तर मी नाही तर महाराजजी सांगतील तुम्हाला व्यवस्थित.
फक्त महाराजजी सांगितलं तर ते पार्ट 2-3 मध्ये बाहुबली पार्ट 1, बाहुबली पार्ट 2, कट्ट्यापणे बाहुबली को क्यों मारा, हे सगळं त्यांना 2-3 प्रवचनचे त्रास द्यायला लागतात. आम्ही आपलं थोडक्यात दशरथन कंद, रावण कंद, सीतानं तंद, मुगीत रामायण. आम्ही आपली साधी माणसं भोळी आपलं साधं खरं सांगत काय आहे. नुसता तो घराच्या बाहेर उभा राहून मुनी महाराजांना आहार घेत असताना, आई आहार देत असताना दरवाजात राहून अनुमोदना दिला, टाळी बाजूला. माहिती आहे की नाही, आई गेली पाण्याला थांबा थोडं स्वामी, आई आल्या विना तुम्हा सोडणार नाही. नुसता भक्ती केला तो. लहान मुलांची भक्ती निर्मळ असते, लक्षात ठेवा. परवा सांगितलं मी स्वराजाची शक्ती, भक्ती सांगितलं नव्हतं का? भक्ती लहान मुलांची निर्मळ असते. पुढल्या भावात तो धन्यकुमार झाला आणि मोक्षाला गेला. जेवढं निर्मळ करून थोडं केलं, थोडं करूया आपण, पण जे निर्मळ मनानं भक्ती होते तीच भक्ती अतिशयाला निमित्त ठरते. तसं साधूंची साधना थोडी असू दे, फार कठोर पाहिजे असं नाही, पण जी साधना आम्ही थोडीफार करतोय ती निर्मळ मनानं, स्वच्छ मनानं, निर्मळ अंतकरणानं केली पाहिजे. त्यावेळेला ह्या रिद्धी सिद्धी प्राप्त होतात आणि ते महर्षी होतात. काय होतात ते? महर्षी होतात. वे मुनिराज अपने आत्मा का अथवा अन्य पदार्थों का मनन करते हैं, इसलिए मुनि कहलाते हैं. अथवा मतिज्ञान, श्रुतज्ञान आदि पांचों ज्ञानों से वे सुशोभित रहते हैं, इसलिए भी वे मुनि कहलाते हैं. हे महामुनिराज आहेत ते आपल्या आत्म्याचं स्वरूप किंवा परपदार्थांचं स्वरूप हे जाणत असतात, चिंतन करत असतात, मनन करत असतात आणि त्याचबरोबर माझं काय घेण्यायोग्य आहे आणि मला काय सोडण्यायोग्य आहे त्याचा विचार करतात. तुमच्या घरात 1-2 वस्तू आहेत, प्रत्येकांच्या घरात स्वयंपाक करून खात असला तर, मेजचा डबा येऊन असला तर काय ते तुमच्या घरात खाताय का? मेजचा डबा येतोय, ऐकू येत नाही. घरात करून खाताय, तुम्हीच करताय का दुसरं कोण करून घालताय? तुमचं तुम्ही करून खाताय. मग तुमच्या घरात नक्की 2 वस्तू असणार आहेत. मम्मी 2 वस्तू तुमच्या घरात असणार आहेत. एक सूप, टोमॅटो सूप नवा, बंडूबाया लगी वटावर जीभ फिरवा लागला. टोमॅटो सूप नवा. सकाळी कोणती आपणाताईची सून आवळ्याचं सूप घेऊन आली ती चौक्यात. मी पण नको नको म्हणलो, 1 चमचा घेतल्यावर चांगलं वाटलं, खाल्लो अर्ध वाटी. असंच असतं इथे. पहिलं सगळं नको नकोच म्हणायचं असते आणि मग परत पोकळ गावले की आत शिरत बसायचं. सूप सूप धान्य पाकडतोय ते सूप. आणि एक आहे ती चाळण. आपण ज्वारी किंवा गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, भाकरी चपाती करताना ते चाळतोय ते. त्याची 2 गुण आहेत. सूप चांगलं चांगलं घेतंय आणि नको असणारं सोडून देतंय. चांगलं चांगलं घेतंय आणि नको असणारं सोडून देतंय. आणि चाळण चांगलं चांगलं सोडतंय आणि नको असणारं ठेवून घेतंय. सम्यक दृष्टी जीव सुपासारखा असतो, मिथ्या दृष्टी जीव चाळणीसारखा असतो. ज्ञानी सुपासारखा असतो, अज्ञानी चाळणीसारखा असतो. सज्जन माणसं सुपासारखी असतात, दुर्जन माणसं चाळणीसारखी असतात. हा एक जर गुण चाळणीचा आणि सुपाचा, भगवंतांची गुणं राहू देत, अजून त्याला लई आपल्याला राहायला पाहिजे. घरात तुमच्या मंदिरातल्या भगवंतांची गुणं राहू देत,
घरातल्या चाळणीचा आणि सुपाच्या गुणाला तुम्ही समजावून घेऊन तुम्ही आणि मी जर सुपासारखं वागायचं ठरवलो तर या जगातली कुठलीही शक्ती आम्हाला 4 ते 5 भावात भगवंत बनण्यापासून रोखू शकत नाही. हा नियम आहे, लक्षात ठेवा. लई शास्त्राचं वाचन करायला पाहिजे असं नाही, जराच करायचं, पण प्रत्येक वस्तूमध्ये आपण हे घटवण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. तसं सज्जन माणसं जी असतात, समोरच्या लोकांच्या जेवढी चांगली गुण आहेत तेवढी ती गुणं घेतात, जी चुकीची गुण आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. दुर्जन लोक असतात, समोरच्यांच्यातलं चांगलं कायच घेत नाहीत, सोडून देतात, आणि वाईट एखादा गुण जरी असला तरी ते गुण घेतात. म्हणून आचार्यश्रींनी सांगितलं, सम्यक दृष्टी को वीतराग में भी सराग में भी वीतराग नजर आता है और मिथ्या दृष्टी को वीतराग में भी सराग नजर असता है. चांगल्या माणसांना दुर्जनामध्ये सुद्धा सज्जनतेचा एक गुण दिसतो, आणि चुकीच्या माणसांना सज्जनांच्या मध्ये सुद्धा एक चुकीचा गुण दिसतो, आणि चांगल्या माणसांना दुर्जनांच्या मध्ये सुद्धा एक चांगला गुण दिसतो. हे समजावून घेण्यासाठी मी कुंभोजमध्ये आलो आहे, आणि मला समजलं तर मग मी तुम्हाला सांगतो, आणि तुम्हाला समजली की तुम्ही ती घ्या. बस, ह्याच्यापेक्षा वेगळा चातुर्मासाचा अर्थ काही नाही, ह्याच्यापेक्षा वेगळा अर्थ धर्माचा अर्थ काही नाही. ह्याच्यापेक्षा तुम्ही माणूस म्हणून जगायला आणि मी साधू म्हणून जगायला दुसऱ्या कुठल्या गुणाची आवश्यकता नाही. हे एक गुण आमच्याकडं तुमच्याकडं आलं तर मग अनंत गुणांचा भांडार यायला वेळ लागणार. म्हणून स्वपदार्थ म्हणजे काय, परपदार्थ म्हणजे काय, याचं चिंतन संस्थानविषयी धर्मध्यान आहे. ते स्वद्रव्याचं पण चिंतन आणि परद्रव्याचं पण चिंतन करणे, मनन करणे, हे संस्थानविषयी धर्मध्यान आहे. आणि संस्थानविषयी धर्मध्यानामध्ये मग माझं कर्तव्य काय, मला काय स्वीकारायला पाहिजे, मला काय सोडायला पाहिजे. कारण त्या संस्थानविषयी धर्मध्यानामध्ये नरकाची व्यवस्था सांगितली. मग नरकामध्ये कसा जीव असतो, त्याचं शरीर कसं असतं, त्याचं आयु कसं असतं, त्याला दुःख काय आहे, त्याला काय आहे, त्याचं अन्न काय, त्याला पाणी काय, किती वर्षानं मिळतं, सगळं. मनुष्यगतीचं वर्णन आहे, देवगतीचं वर्णन आहे, तिर्यंच गतीचं वर्णन आहे, अधोलोकाचं वर्णन आहे, मध्यलोकाचं वर्णन आहे, ऊर्ध्वलोकाचं वर्णन आहे. आणि हे सगळं वर्णन केल्यानंतर संस्थानविषयी धर्मध्यानामध्ये मग देवगतीत कोण जातो, नरकगतीत कोण जातो, तिर्यंच गतीत कोण जातो, मनुष्यगतीत कोण जातो, जाण्याची कारणं सांगतात. आणि मग ती जाण्याची कारणं आपल्याला कळली की मग आपल्याला वाटते, नाही, मी असं वागलो तर नरकात जाईल, मी असं वागलो की तिकडं जाईल. आलाय साक्षी. रामदास स्वामी शिवाजी महाराजांना निरोप दिलते, जरा काम आहे येऊन जाता काय म्हणून. कुणाला सांग की, तू सांगितल्याशिवाय मी पुढे जात नाही. प्रश्नाची उत्तर कुणाला, मी काय विचार, शिवाजी महाराजांची. त्यांच्या काळात गाडी नव्हती रे, गाडी बंद पडली होती म्हणतोय. शिवाजी महाराजांच्या काळात कुठे गाडी होती, घोड्याचं नाल निघलं होतं. शिवाजी महाराजांना रामदास स्वामींनी निरोप दिला, जरा काम आहे येऊन जावा. शिवाजी महाराज 2 दिवस झाले गेलेच नाही. तिसऱ्या दिवशी रामदास स्वामीच शिवाजी महाराजांच्याकडे गेले. त्या डोंगरावर गेलेलं येताना दिसल्याबरोबर शिवाजी महाराज पुढे गेले. आणि शिवाजी महाराज पुढे गेले, गुरुजी तुम्ही का कष्ट घेतला, मी येत होतो की उद्या येणारच होतो. नाही तू आला नाहीस म्हणता. मी काय सांगू, हे सगळं गडावर एवढं काम चालू आहे, एवढी माणसं आहेत, एवढं सैन्य आहे, या सगळ्यांची व्यवस्था एवढी सोपी आहे काय. रामदास स्वामी निमित्त ज्ञानी होती. ती निमित्त ज्ञानानं जाणले, आणि तिथं लांब एक मोठाच्या मोठा असं दगड होता. रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना म्हटले ते घन घेतले. बलशाली माणूस, पराक्रमी माणूस, आणि म्हटले ते दगड फोड. जोरानं 2 घाव घातले, दगड फुटला. दगड फुटल्यावर त्याच्या बरोबर मध्ये एक एवढंच तांब्या एवढं
बुळूक होतं म्हणजे होल होतं आणि त्याच्यात एक तांब्याभर अर्ध तांब्या पाणी होतं आणि त्या पाण्यात एक बेडूक होतं. काय काय होतं सांगा? डोंगरावर काय होतं? दगडात काय होतं? होलमध्ये काय होतं? पाण्यामध्ये काय होतं? हां, ह्योवर घोडा कुणाचा? इथं कशाला आला? पाणी किती पितो? हंड्यात काय? चंबूत काय? लिंबूत काय? उचल तुझ्या राजाचा संतोषचा घोडा उचल. मग महाराजांनी विचारलं, या बहुतेक बेडकाला पण पाणी तूच बसतोस वाटतं. त्यावेळी शिवाजी महाराजांना कळलं की प्रत्येकजण आपलं आपलं जीवन घेऊन आलेलं आहे, कोण कोणाचं कर्तृत्व करू शकत नाही. तेव्हापासून शिवाजी महाराजजी कर्तृत्व सोडले आणि कर्तव्यवान झाले आणि ते एवढे महापुरुष झाले. तसं मी काल तर निरोप देत होतो अक्षयला, ये अक्षय यायलाच तयार नाही. मी चालू मंडपात त्याच्या मी गेल्यावर तरी येतोय का नाही बघूया म्हणून. असू दे, आता शिवाजी महाराजांनी स्वीकारलं तर तू स्वीकारलास तर मोठं होणार, नाहीतर मग गुरूंचं वचन नाही स्वीकारलंस तर होणार नाहीच मोठं. बरोबर आहे की नाही? हां, कुणाचं? हां, हे सांग, नाही तर माझंच बरोबर म्हणून बसलास तर काय करायचं? कुठं आलतो आपण सांगा बघूया. बेडूक गेलं की आता ओढून गेलं बाहेर. कुठं आलतो आपण प्रवचनात? हां, परिणामांची निर्मलता, परिणामांची विशुद्धता, आणि त्या परिणामांच्या विशुद्धतेमध्ये आपण ज्यावेळी जातो त्यावेळी संस्थानविषयी धर्मध्यानाची चर्चा चालली होती आपली. आणि त्या संस्थानविषयी धर्मध्यानामध्ये आपल्याला चारी गतीचं वर्णन, 3 लोकांचं वर्णन ज्यावेळी कळतं त्यावेळी ह्या गतीतनं त्या गतीत, त्या गतीतनं त्या गतीत जाण्याला काही कारण आहे ते कळतं. आणि मग तो माणूस अशुभ परिणामांना, चुकीच्या गोष्टींना सोडतो आणि आपलं आत्म्याचं चिंतन आणि धर्माचं चिंतन करत बसतो. असे जे महामुनिराज स्वद्रव्य आणि परद्रव्याचं चिंतन करतात आणि स्वीकारण्यायोग्य स्वद्रव्य आहे, सोडण्यायोग्य परद्रव्य आहे, हे ज्यावेळी त्यांच्या लक्षात येतं, अशा मुनी महाराजांना मुनी म्हणतात. किंवा मती श्रुतज्ञान आदी 5 ज्ञानांनी सुशोभित जे असतात ते मुनी म्हणतात, त्यांना मुनी म्हटलं जातं. वे मुनिराज सम्यक दर्शन आदि रत्नत्रय को सिद्ध करते हैं, इसीलिए साधु कहे जाते हैं. ते मुनी महाराज सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य रत्नत्रयाला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून साधू म्हणतात. आम्हाला विमलताई मोराभट्टेंनी साधूची सोपी व्याख्या सांगितली होती. मागे एकदा मी तुम्हाला सांगितलं होतं, पण तुमच्या लक्षात राहणार नाही म्हणून मी सांगतो. कारण आपल्या लक्षात फार चांगलं कमी राहतं, चुकीचं जास्त लक्षात राहतं. परवा दिवशी एक श्रावक आलते बाहेरगावची, नाव सांगत नाही त्याचं, आणि ते मी म्हटले, अरे तू 2 दिवसापूर्वीच येणार होता, तुम्ही काय झालं? नाही, ते आमच्या घरात महाराजांचा हार होता म्हणताना मी आलो. बाहेरगावचा सावक होता तो. मी म्हटलं कुठल्या महाराजांचा होता? नावच लक्षात नाही बघा म्हटलं. आता ज्या महाराजांचा हार स्वतःच्या घरात झाला आहे त्या महाराजांचं नाव नाही म्हणजे एवढे आम्ही भक्तीमध्ये ओतप्रोत झालो आहे. तसं आपल्याला लोकांना चांगलं कमी लक्षात राहते म्हणून मी परत सांगतो. बोटा आहेत हाताला, मोजा. क्रोध म्हणा, मान, माया, लोभ, अहंकार आणि ममकार किती झाले? ह्या 6 गोष्टींना धुण्यासाठी जो प्रयत्नशील असतो, जो धर्मशील असतो, त्याला काय म्हणायचं असतं? सोपी व्याख्या आहे अगदी. मग परिपूर्ण धुण्याचा प्रयत्न करतो तो साधू असतो. आणि तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं धुण्याचा प्रयत्न करा, तुम्ही चांगले श्रावक होचीला, लक्षात ठेवा. म्हणून या रत्नत्रयाची साधना प्राप्त करून सिद्धशिलेची स्वप्न बघत जो आपली साधना करत असतो
त्यांना साधू म्हणतात. उनके रहने का कोई नियत स्थान नहीं रहता, इसलिए वे अनगार कहलाते हैं. साधूंचं कधी एक स्थान फिक्स नसतं. जे साधू क्षेत्र तयार करून त्या क्षेत्रावरच राहतात त्या साधूंचं कधीही समाधी मरण आणि चांगलं होत नाही. आमचे आचार्य सन्मती सागर महाराजी कायम सांगणार, मनी बिट्टाल द कल्याण आगांगील. समाजाचं खाल्ल्याशिवाय कल्याण होत नाही, घरात बसून कधी कल्याण होत नाही. मग एक घर आम्ही सोडलो 3 खोलीचं आणि 3-3, 4-4 एकर, 10-10, 20-20 एकर शेतं घेऊन तिथं आम्ही सगळा आमचा परपंच मांडत बसलो, तर मग आम्ही साधू कसं होणार सांगा. म्हणून ज्यांचं राहण्याचं खाण्याचं कुठलंही ठिकाण फिक्स नाही त्यांना अनगार म्हणतात. त्यांना काय म्हणतात? अनगार म्हणतात. उनके राग द्वेष आदि समस्त दोष नष्ट हो जाते हैं, इसलिए वे वीतराग कहलाते हैं और तीनों लोकों के इंद्र उनकी पूजा करते हैं. 3 लोकांचे इंद्र म्हणजे मध्य लोकाचा इंद्र हा चक्रवर्ती असतो, त्रियंचांचा इंद्र सिंह असतो. खालच्याचा तर घ्यायचं नाही, पण तरी पण नरकाचा जरी नसलं तर भवनवासी देव आणि व्यंतरवासी देवांचं मुख्य राहण्याचं स्थान हे पहिल्या नरकातील पंखभाग, खरभाग, पंखभाग आणि अभोलभाग हे 3 भाग असतात. त्यातल्या पहिल्या 2 भागात भवनवासी देव आणि व्यंतरवासी देवांचं वास्तविक म्हणजे त्यांचं भवन राहण्याचे स्थान असतात. आणि खाली जे अभोल भाग आहे तिथं पहिल्या नरकातले नरकी राहत असतात. त्यामुळं भवनवासी आणि व्यंतरवासी देवांच्यातली इंद्र असतात त्या इंद्रांना अधोगतीचे इंद्र म्हटले जातात. मध्य लोकातले इंद्र जे असतात ते मनुष्याचा इंद्र चक्रवर्ती आणि तिर्यंचांचा इंद्र सिंह हे, आणि परत वरच्या वैमानिक देवातले असे वैमानिकचे असे असतात. असे टोटल 100 इंद्र असतात. त्या 100 इंद्रांच्याकडून ती काय केले जातात? पूजनीय करत जातात. कारण त्यांच्या पूर्णपणे राग आणि द्वेषाचा समस्त दोषांना ते नष्ट करून वीतराग बनलेले असतात. म्हणून ते वीतरागांची पूजा त्या ठिकाणी कोण करत असतं? 100 इंद्र करत असतात. पण ही वीतराग आपल्याला व्हायचं असेल तर आता आपल्याला थोडाफार तरी राग द्वेष कमी करून मंद करून आपल्याला निश्चल चांगल्या निर्मळ परिणामानं जगणं फार गरजेचं असतं. तसे परिणाम तुमचे, आमचे, सर्वांचे, सर्व मुनी महाराजांचे होऊ देत अशी मंगलमय भावना निर्माण करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.